अरे काय बघून घेतो. द्यायचे ना मला त्याच्यावरचा आवाज काढता येईल. अरे काय बघून घेतो. तमाशे द्यायचे ना मला त्याच्यावरचा आवाज काढ. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका अनन्य इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आजचा व्हिडिओ ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपले जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपले जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपले जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिक इफेक्ट प्रिसेट. तर दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. तर ते मित्रांनो टेक्स्ट PNG हाईड आहे ते आपल्याला अनहाईड करायचं आहे. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मित्रांनो मी इथं टेक्स्ट PNG प्रिसेटमध्ये देखील दिलेले आहेत. आणि मित्रांनो आपण मटेरियलमध्ये तुम्हाला इथं मी टेक्स्ट PNG सर्व काही इथनं दिलेले आहेत. जर आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला करेक्ट मित्रांनो मी सांगतो त्या बीटपर्यंत वाढवायचा आहे. फोटोला करेक्ट मित्रांनो 13.10 सेकंदपर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. मित्रांनो आपल्याला स्टार्टिंग लेक की द्यायची आहे आणि मित्रांनो आपल्याला एंडिंग लेक की द्यायची आहे. तर बघू शकता एंड लेक की दिलेली आहे. स्टार्टिंगची जी की आहे ती मित्रांनो आपल्याला इथनं करेक्ट इथनं राईट साईडला इथनं मूव्ह करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो मी करेक्ट इथनं मी जशी इथनं की मूव्ह केलेली आहे तशा प्रकारे तुम्ही इथं मित्रांनो करू शकता. तर आता काय करायचं आहे मित्रांनो फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं करेक्ट इथनं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथं फोटोला इथनं सॉन्गच्या वरती घेतलेला आहे. काय करायचं आहे मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स. सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्ट इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. सेंच्युरेशन जे आहे ते आपल्याला -100 करायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं वरती सर्च करा मित्रांनो ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्राक्ट. ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्राक्ट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. ब्राईटनेस जे आहे ते मित्रांनो करेक्ट आपल्याला -20% ठेवायचे. तर बघू शकता मित्रांनो मी तर -20% ठेवलेलं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन मित्रांनो फोटोची ऑपॅसिटी करेक्ट इथनं 86% ठेवायची आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथं 86% ठेवलेलं आहे. काय करायचं आहे मित्रांनो टेक्स्ट PNG वरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इन आहे ते करेक्ट आपल्याला 70 करा आणि आउट देखील इथनं 70 करा. दोन्ही 70 सेकंद करा. बॅक यायचा आहे. इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो जेवढे देखील इथनं टेक्स्ट PNG आहेत त्या टेक्स्ट PNGला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं टेक्स्ट PNG आहेत त्या टेक्स्ट PNGला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला 13.10 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. करेक्ट आपल्याला 13.10 सेकंदापाशाचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो 13.10 सेकंदापासून आपल्याला शेवटपर्यंत एक बीटला आपल्याला एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपलं जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा.
तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर मित्रांनो मी एक तुम्हाला इथं इमोजीची इथनं PNG दिलेली आहे. त्या इमोजीच्या PNGला सगळ्यात वरती घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटो देखील इथनं ॲड केलेले आहेत आणि इथं इमोजीची इथनं PNG देखील इथनं ॲड केलेली आहे. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो 13.10 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतोय त्या करेक्ट बीट जो यायचा आहे 15.1 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. मित्रांनो 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मित्रांनो मी बीट सांगतो त्या करेक्ट आपल्याला बीट जो यायचा आहे 16.18 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 4 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मी बीट सांगतो त्या करेक्ट आपल्याला बीट जो यायचा आहे करेक्ट आपल्याला 18.1 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 5 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. 5 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मी बीट सांगतो तर करेक्ट आपल्याला बीट जो यायचा आहे 19.3 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो करेक्ट आपल्याला 6 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट बीट सांगतो त्या करेक्ट आपल्याला बीट जो यायचा आहे 20.9 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 7 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 21.19 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 8 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो 22.28 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पुन्हा लास्टल घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे. बॉर्डर अँड शेडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला एनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपली इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो मी सर्व काही इथनं टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेलं आहे मटेरियल. तर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो मी प्रिसेटमध्ये फक्त इथनं आज सॉंगच देणार आहे. बाकीचं टेक्स्ट PNG आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.